कोकणात पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं भाजपनं आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे। शिवाय अगदी आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा 5 वर्षांना होणाऱ्या अगदी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका असतील, यासाठी भाजप आत्तापासूनच तयारी करतंय का असा प्रश्न निर्माण होतोय। याचं कारण म्हणजे कोकणात होणारे पक्षप्रवेश। साधारणपणे विधानसभा निवडणुकीच्या वेळेला विशाल परब यांनी बंडखोरी केली आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई केली गेली, पण तेच विशाल परब आता पुन्हा एकदा भाजपमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा हा नवा प्रवास आपण म्हणू शकतो सुरू झालाय। तुम्ही तुमच्या अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलात। मागच्या 9 ते 10 महिन्यांमधल्या ज्या काही घडामोडी घडल्या त्या आता संपूर्ण कोकणातल्या जनतेसमोर आहेत, तुम्हालाही देखील ठाऊक आहेत। तिथून हा नवीन प्रवास सुरू होतोय। या नवीन प्रवासाबद्दल आणि मागच्या सगळ्या घटनांबद्दल विशाल परब काय म्हणणार आहेत? भारतीय जनता पक्ष हा पूर्ण देशातला सगळ्यात आणि जगातला मोठा घटक आणि पक्ष आहे। या मोठ्या महासागरामध्ये पुन्हा एकदा मी या महासागरामध्ये माझं कार्य चालू केलेलं आहे। माझी घरं वापसी झाली म्हणू शकत नाही, मी त्या घरामध्येच होतो, पण काही कालांतरासाठी आपण शांत होतो। पण भारतीय जनता पक्ष हृदयात पण आहे, मनात पण आहे आणि संपूर्ण आम्ही ते रुजवण्याचं कार्य, माझ्यासारखा एक कार्यकर्ता आणि माझ्यासोबत असणारे सर्व कार्यकर्ते, कोकणातील जनता भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही नक्कीच ती वाढवणार आहोत। राजकारणात अप्स अँड डाऊन्स कायम होत असतात, पण असं कधी वाटलं की आपण जो निर्णय घेतला होता तो घाईने झाला किंवा चुकीचा होता किंवा तो घ्यायला नाही पाहिजे होता, असं कधी वाटलं ह्या मागच्या काही दिवसांमध्ये? कसं आहे की आपण आमचं तरुण सळसळतं रक्त आहे। आता कुठेतरी एखादा पोरगा चुकतो, मग त्याचे वडील त्याला केव्हा तरी माफ करतातच ना, तसं आमचं कुठेतरी चुकलं असेल नक्कीच। पण आम्ही भारतीय जनता पक्ष हे आमचं हृदयातलं स्थान आहे। जे आमचे वरिष्ठ नेते सांगणार त्याच पद्धतीने आम्ही पुढे भविष्यात भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार। एक सगळ्यात मोठा मुद्दा हा राहतो की निवडणुका म्हणजे राजकारण आणि निवडणुका किंवा बीजेपीने निवडणुका ह्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती, कारण की भाजप साधारणपणे प्रत्येक कोणत्याही मुवमेंटला फाईट करण्यासाठी कायम तयार असतं, अशी एक त्याची सध्या इमेज आहे। तर आगामी काळामध्ये विशाल परब यांना काही कमिटमेंट दिली गेलेली आहे का किंवा काही बोलणं तशा पद्धतीनं झालं आणि विशाल परब स्वतः इच्छुक आहेत का? मी तर म्हणतो कमेंटमेंटपेक्षा कार्यकर्ता म्हणून कार्य केलेलं खूप चांगलं असतं। ज्यावेळी एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता कार्य करत राहतो तेव्हा त्याचं फळ त्याला परमेश्वर आणि त्यावेळीची परिस्थिती नक्कीच त्याला योग्य दिशा देते। मी तुम्हाला एवढंच सांगतो की मला कमिटमेंटची गरज नाही। माझ्या पाठीशी गोरगरीब जनता आहे, तरुण मुलं आहेत, या सर्वांसाठी काहीतरी रोजगार आपल्या कोकणामध्ये उपलब्ध लवकरात लवकर करून देणं हे माझं सगळ्यात पहिलं एम आहे। त्याच्यासाठी सन्माननीय महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय चव्हाण साहेब, संपूर्ण आमचे वरिष्ठ नेते भारतीय जनता पक्ष सर्वांना मी विनंती करणार आणि आपल्या या कोकणामध्ये जास्तीत जास्त उद्योगधंदे येण्यासाठी मी प्रयत्न या तरुणांसाठी करायचं माझं एम आहे। नक्कीच। तर साधारणपणे विशाल परब हे सिंधुदुर्गातलं तरुण नेतृत्व आहे आणि तसं म्हटलं तर मागच्या ज्या काही विधानसभेला घडामोडी घडल्या त्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून हा चेहरा कायम चर्चेत राहिलेला होता, पण पुन्हा एकदा भाजपमध्ये निलंबनाची जी कारवाई झाली होती ती रद्द भाजपमध्ये आलेत। आता ते शक्ती प्रदर्शन करत अगदी पार सिंधुदुर्गापर्यंत सावंतवाडीपर्यंत जाणार आहेत, पण चर्चा मात्र एक आहे की भाजप आगामी काळामध्ये कशा पद्धतीने पक्ष बांधणी करत आहे आणि त्यासाठी घेतले गेलेले चेहरे याचा नेमका अर्थ काय आहे, स्वाभाविकपणे याची उत्तर आपल्याला आगामी काळात मिळतील। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।